हकालपट्टी आणि नवीन कार्यकारिणीचे गठन। देवाभाऊ दामोदर यांची तालुकाध्यक्षपदी निवड। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कार्यक्रम सुरू असताना अचानक ऐन निवडणुकीच्या धुमधामीत जळगाव जामोद तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची तालुका बॉडी काढून टाकल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र राज्याचे वंचितचे माननीय किसन चव्हाण यांच्या आदेशाने तसे पत्र समाज माध्यमावर प्रसारित झाले। जुना तालुका कार्यकारिणी आणि युवा कार्यकारिणी यांनी पक्षाविरोधात कारवाया केल्याचे सांगत त्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली असे सांगून व लगेचच पक्षप्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने नवीन कार्यकारिणी जळगाव जामोद तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली। त्याचे तालुकाध्यक्ष पद हे आंबेडकरी घराण्याची 3 पिढ्यापासून एकनिष्ठ असलेले देवाभाऊ दामोदर खेरडा यांना देण्यात आले। तर समितीमध्ये ॲडव्होकेट संदीप उगले, सुनीलभाऊ बोदडे, विजय सातव, निलेश वानखडे, वसमत खान, मुल्ला खान, भीमराव हेलोडे, संतोष तिजारे, रतन नाईक, प्रशांत अवसरमोल, कैलास भगत, संतोष भारताकडे, सुनील तायडे, उमेश डोंगरदिवे, श्रीकृष्ण गवई, योगेश वाकोडे, विजय तायडे, किशोर वले, हरिभाऊ वाघमारे, आनंदा गवी, अर्जुन अर्जुने, राजू वानखडे, अमोल पवार, प्रदीप मोरखडे इत्यादी निष्ठेने काम करणारे अनेकांना या कार्यकारिणीत सहभागी करण्यात आल्याचे पत्र मिळाले आणि नव्याने पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची ही कार्यकारिणी कालपासून जोमाने कामाला लागली। अनेकांनी त्यांचे सत्कार केले आणि शुभेच्छा दिल्या। आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।